हो. ठीक आहे. सो दिस इज युअर AWS कन्सोल, दिस इज युअर AWS इंटरफेस. ठीक आहे, UI. आता आपण इथे काय करणार आहे रे, आता आपण ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, ठीक आहे, की IP ॲड्रेसेस आपण कसे कॉन्फिगर करणार आहे, काय करणार आहे. सो बेसिकली आपण काय करणार आहे, एक नेटवर्क क्रिएट करणार आहे. ठीक आहे, एक नेटवर्क क्रिएट करणार आहे आणि त्या नेटवर्क मध्ये आपण किती EC2 इन्स्टन्स स्पिनअप करू शकतो यासाठी तुम्हाला त्या नेटवर्कला एक रेंज द्यावी लागते. ती रेंज म्हणजे तुमची काय असणार आहे रे, CIDR वरून डिसाइड होणार आहे की तुम्ही किती नंबर ऑफ IP ॲड्रेसेस किंवा किती नंबर ऑफ होस्ट तुम्ही त्याच्यामध्ये क्रिएट करू शकणार आहे. ठीक आहे. सो आपल्याला पहिला काय करावं लागणार आहे, एक नेटवर्क क्रिएट करावं लागणार आहे. सो जर तुम्हाला नेटवर्क क्रिएट करायचं असेल तर AWS मध्ये त्या सर्व्हिसचं नाव आहे VPC, व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. ओके. तर मी काय करते, VPC वरती इकडे क्लिक केलं. ठीक आहे. आता हे कसं काय करतेय, कशावरती क्लिक करायचं आता तुम्हाला नाही कळलं तरी इट्स ओके. आपण AWS मध्ये आपण शिकताना सगळ्या गोष्टी परत बघणार आहोत. जस्ट मी तुम्हाला एक डेमो प्रॅक्टिकल दाखवतेय. सो आता याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत. मी सध्या VPC ओनली, आपल्या नेटवर्कला एक नाव देऊयात आपण, डेमो VPC. ओके. सो डेमो VPC मी नाव दिलेलं आहे. आता इथं IPv4 CIDR मॅन्युअली इनपुट आपण घ्यायला लागलोय, अलोकेट आपण मॅन्युअली करतोय. सो इथे तुम्हाला काय करावं लागेल रे, नेटवर्क क्रिएट करण्याच्या आधी तुम्हाला एक रेंज द्यावी लागेल इथे, CIDR रेंज. ठीक आहे. सो आता समजा मी जर ती रेंज दिलेली आहे 10.0.0.0/8. ओके, एंटर. ठीक आहे. /8 केलंय म्हणजे मी किती करू शकणार आहे रे, ठीक आहे आपण 24 पासून करूया. 24 म्हणजे मी किती IP ॲड्रेसेस ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकणार आहे, 255. आपण अजून बघितलेलं नाहीये की कसे करायचे, आपण बघितले पण या लोकांनी अजून नाही बघितलेलं. ठीक आहे. सो तुम्हाला एक रेंज इथे डिसाइड करावी लागणार आहे की तुम्ही किती नंबर ऑफ IP ॲड्रेसेस इथे क्रिएट करू शकताय. किती तुमची जी रेंज असणार आहे याच्यावरून डिसाइड होणार आहे की तुमचं नेटवर्क किती रेंजचं असणार आहे, किती नंबर ऑफ EC2 इन्स्टन्सेस त्याच्यामध्ये तुम्ही स्पिनअप करू शकणार आहे. ओके. आणि याच्यावरती तुम्ही आता सबनेट आपण बघूयात, सबनेट्स काय असणार आहे, सबनेटिंग का करण्याची गरज असते. हे एक होल नेटवर्क क्रिएट करणार आहे. सो मी म्हटलं क्रिएट VPC. सो इथे एक VPC क्रिएट झालेला आहे ज्याची रेंज काय आहे 10.0.0.0/24. ओके. सो आता याच्यामध्ये मी जो पण EC2 इन्स्टन्स स्पिनअप करणार आहे, ओके, जो पण कोणता EC2 इन्स्टन्स स्पिनअप करणार आहे त्याला कशामध्ये रेंज भेटणार आहे, 10.0.0/24. ओके. याच्यामध्ये याला काय भेटणार आहे रे, पण कोणता IP ॲड्रेस भेटणार, मग प्रायव्हेट IP ॲड्रेस भेटणार आहे. राईट. पब्लिक IP ॲड्रेस कोण असाइन करणार आहे, AWS असाइन करणार आहे, कारण आपण AWS यूज करायला लागलोय. सो पब्लिक IP ॲड्रेस AWS असाइन करणार आहे, पण याच रेंज मध्ये त्याला प्रायव्हेट IP ॲड्रेसेस भेटणार आहेत. ओके. सो यासाठी आपण एक असाइन केलेली आहे, म्हणून आपण CIDR रेंज असाइन करतो. आणि तुम्हाला EC2 इन्स्टन्स पण तुम्हाला स्पिनअप करून दाखवते. ठीक आहे. ऑलरेडी एक स्पिनअप केलेला EC2 इन्स्टन्स आहे असेल त्यांचा, किंवा आपण करूयात स्पिनअप EC2 इन्स्टन्स. नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये EC2 इन्स्टन्स म्हणजे मी मशीन क्रिएट करतेय. ओके. आता हे जे मी मशीन क्रिएट करणार आहे ते मी आता जो आपण VPC क्रिएट केलेला आहे, ठीक आहे, त्या VPC मध्ये करत नाहीये हा, कारण आपण अजून त्याच्यामध्ये सबनेट क्रिएट केलेले नाहीये. सो दीज आर टू डिफरंट कॉन्सेप्ट. हा VPC मी तुम्हाला दाखवते. ओके. इथं 2 VPC आहेत बघा, इथे 2 VPC दिसत आहेत तुम्हाला. हा एक VPC आहे जो ऑलरेडी AWS ने क्रिएट केलेला आहे, जो डिफॉल्ट VPC असतो, आणि हा एक VPC आहे जो आपण केलेला आहे. म्हणजे 2 नेटवर्क आहेत, N1 आणि N2. 2 नेटवर्क आपण आता क्रिएट केलेले आहेत. एक नेटवर्क आहे जो डिफॉल्ट यांनी केलेला आहे, AWS ने केलेला आहे, आणि एक नेटवर्क आहे तो आता आपण केलेला आहे. सो या नेटवर्कची रेंज काय आहे, 172.31. म्हणजे ही पण रेंज कशी आहे रे, प्रायव्हेट. तुम्ही जेव्हा रेंज तुमचा VPC क्रिएट करताय, तुम्ही VPC यासाठीच क्रिएट करताय कारण तुमचे रिसोर्सेसला तुम्हाला पब्लिक ऍक्सेस द्यायचा नाहीये. ओके. पब्लिक IP ॲड्रेसेस AWS असाइन करणार आहे, तेव्हा तुम्हाला VPC ची रेंज जी असणार आहे ती आयदर तुम्ही 10 पॉईंट करा, 172.31 करा, किंवा 192.168 करा. ठीक आहे. फक्त स्लॅश नंतर तुम्ही जो नंबर देणार आहे त्याच्यावरून डिसाइड होणार आहे की तुमचं नेटवर्क एवढं असणार आहे. 16 म्हणजे मिडल नेटवर्क, 8 म्हणजे लार्ज नेटवर्क, 24 म्हणजे स्मॉल नेटवर्क.
ओके, ठीक आहे. सो आता मी काय करते, त्यांनी जो डिफॉल्ट VPC क्रिएट केलेला आहे हा, याच्यामध्ये मी काय करते, एक EC2 इन्स्टन्स स्पिनअप करते. म्हणजे काय करणार आहे, एक मशीन स्पिनअप करणार आहे, मशीन क्रिएट करणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, चलो आपण EC2 इन्स्टन्स कडे जाऊयात. लॉन्च इन्स्टन्स, याला मी नाव देते सर्व्हर. ओके, त्याच्यानंतर मी AMI सिलेक्ट करते. EC2 इन्स्टन्स टाईप एक मला की सिलेक्ट केली पाहिजे. ठीक आहे, डेमो की आपण कशासाठी सिलेक्ट करतो रे, एक वेबसाईट पण मी डिप्लॉय करते याच्यावरती. ओके, ठीक आहे. आता बघा हा, मी हा VPC लॉन्च कुठे करते, मी हा EC2 इन्स्टन्स कुठे लॉन्च करते बघा, हे नेटवर्क सेटिंग्स आहे. ठीक आहे, नेटवर्क काय रे माझं मशीन, मी कुठे करते, VPC 080172 म्हणजे हा VPC आहे बघा, VPC 080172 या नेटवर्क मध्ये. सो लेट सपोज याला आपण N1 नाव देऊया. या नेटवर्क मध्ये मी माझं मशीन क्रिएट करायला लागली. ठीक आहे, आता मला जो IP ऍड्रेस भेटणार आहे तो मला याच रेंज मध्ये भेटला पाहिजे, 172.13.0.0.1. कोणता, प्रायव्हेट IP ऍड्रेस, राईट. या रेंज मध्ये मला भेटला पाहिजे. सो मी काय करणार आहे, एक मशीन इथे क्रिएट करायला लागली आहे. ठीक आहे, इथे ऑटो असाइन पब्लिक IP ला ऑलरेडी इनेबल आहे. ऑटो असाइन पब्लिक IP म्हणजे कोण देणार आहे आपल्याला, आता AWS देणार आहे. प्रायव्हेट IP ऍड्रेसची रेंज आपल्याला नेटवर्कच्या रेंज वरून करणार आहे. नेटवर्कची रेंज आपण VPC वरून डिसाइड करणार आहे. VPC ला आपण कशी रेंज देणार आहे, CIDR मध्ये रेंज देणार आहे. ओके, ठीक आहे, चलो. सो आता मी काय केलेलं आहे, एक ऍप्लिकेशन पण डिप्लॉय केलेलं आहे, लॉन्च इन्स्टन्स. हा रनिंग स्टेट मध्ये येऊ दे. ओके, सो सर्व्हर कनेक्ट. आपण आता या मशीनच्या आत जातोय. मशीनच्या आत जातोय म्हणजे काय रे, लेट सपोज दिस इज माय विंडोज. ओके, सो हे जर माझं विंडोज आहे, विंडोज मध्ये मी जेव्हा CMD ओपन करणार, CMD ओपन करणार म्हणजे मी मशीनच्या आत गेली आहे. मला जर मी एखादी कमांड बघायची असेल, माझा IP ऍड्रेस बघायचा असेल, मी ब्राउझर थ्रू पण करू शकते. पण जेव्हा तुम्ही EC2 इन्स्टन्सेस स्पिनअप करताय तेव्हा त्याला ब्राउझर नाहीये ना, तेव्हा तुम्हाला CLI थ्रूच ऍक्सेस करावं लागणार आहे. म्हणून आपण लिनक्स शिकायला लागलोय, राईट. तर मला आता मी काय केलंय रे, मशीनच्या आत गेलेली आहे. आता बघा इथे तुम्हाला प्रायव्हेट IP ऍड्रेस आलेला आहे. इव्हन आपण इथे पण बघू शकतो प्रायव्हेट IP ऍड्रेस, राईट. प्रायव्हेट IP ऍड्रेस साठी याची कमांड काय आहे लिनक्स मध्ये, कसे बघतो आपण IP ऍड्रेसेस, if config. थोडस मी हे मोठं करते, कंट्रोल शिफ्ट आणि प्लस. ओके, आउटपुट दिसतंय सगळ्यांना. नेटवर्क इंटरफेस इथं किती आहे रे, एक नेटवर्क इंटरफेस आहे इथं, ENX0. ओके, आता या नेटवर्क इंटरफेस मध्ये यांनी जो IP ऍड्रेस दिलेला आहे 172.31.18.209. ठीक आहे, हा IP ऍड्रेस कोणत्या रेंजचा आहे, कोणत्या क्लासचा आहे, कोणत्या क्लासचा आहे, क्लास बी. क्लास बी. क्लास बी चा IP ऍड्रेस आहे. ओके, आता इथं नेटमास्क म्हणजे सबनेट मास्क. ओके, नेटमास्क म्हणजे सबनेट मास्क. सो त्यांनी इथे दिलेलं आहे 255.255.245.0. ओके, म्हणजे टोटल किती बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करतात बघा. हा, टोटल किती बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत हे आपण आता कसे डिसाइड करणार आहे. 255.255 म्हणजे काय, टोटल पहिले तरी आहेत ह्याचे 8 आणि याचे 8 म्हणजे टोटल 16 तरी आहेत. ठीक आहे, आता 240 म्हणजे कोणकोणत्या बिट्सची बेरीज केल्यानंतर ती 240 येणार आहे. सो आपल्याला काय करावे लागणार आहेत रे,
सो तेवढे बिट्स असणार आहेत ते नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत आणि उरलेले जे 0 आहेत ते काय करणार आहेत रे, होस्ट रिप्रेझेंट करणार आहेत. सो आता आपण हे बघणार आहोत की किती बिट्स. म्हणजे पहिला तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुमच्या या आयपी ऍड्रेसवरून, आयपी ऍड्रेस तुम्हाला कशावरून भेटलाय रे, हा जो व्हीपीसीची जी सीआयडीआर रेंज आहे 172.30.0.0/16 याच रेंजमध्ये तुमच्या मशीनला आयपी ऍड्रेस भेटलेला आहे जो आहे 172.31.80.209. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही किती नंबर ऑफ EC2 इन्स्टन्स स्पिनअप करू शकता यासाठी आपण सबनेटिंग करतो. सबनेटिंग म्हणजे काय केलेलं आहे, हे आपलं होल नेटवर्क आहे N1. ठीक आहे. सो दिस इज होल नेटवर्क आणि या नेटवर्कचे आपण छोटे छोटे हिस्से करणार आहे. ओके. सो आपण ते हिस्से का करणार आहे हे आपण बघूयात. पहिला आपण हे आउटपुट काय आहे ते आपण डिस्कस करूयात. तर तुम्हाला कळलेलं आहे की प्रायव्हेट आयपी ऍड्रेस हा सीआयडीआर रेंजच्या मध्येच भेटतो तुम्हाला. ठीक आहे. नेटमास्क म्हणजे काय रे, तुम्हाला जो नेटमास्क वरून तुम्ही डिसाइड करणार आहे की आता तुम्ही किती कॉन्स्टंट ठेवणार आहे आणि किती चेंजेबल असणार आहे. तो पहिले 16 तरी कॉन्स्टंट आहेत. थर्ड ऑक्टेट मधले किती कॉन्स्टंट आहेत रे? थर्ड ऑक्टेट हे व्हेरिएबल आहे. थर्ड ऑक्टेट हे व्हेरिएबल आहे पण थर्ड ऑक्टेट मधले सगळे नाही आहेत ना, म्हणजे इथं 0 नाहीये. 0.0.0 आहे का, 255.255.0.0 आहे का, नाही, 240 आहे. सो आता हेच आपण बघूयात की 240 म्हणजे काय. ठीक आहे. एक मिनिट, मी इथून कनेक्ट होते. मला परत एकदा सांग ना मीटिंग आयडी काय आहे तो. HMZ ZDZB FJD. ओके. ठीक आहे. ओके ओके. कोणी सांगता नाही रे. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो. नाही पण असं नाही होत आहे. अच्छा, याचा पण स्पीकर. ओके ओके गॉट इट. हा, याचा पण स्पीकर झाला. आता येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. दिसत येत नाहीये, डबल माईक होत नाहीये. ठीक आहे. चलो, सो आपण आता काय बघूयात. स्क्रीन शेअर करते मी. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. येस मॅम. येस. सो तिथं काय होतं रे, 255.255.240.0 राईट असा होता. सो याच्यामध्ये पहिले तर आहेत आपण डिसाइड आहे की नेटवर्क आहे. शेवट पण काहीतरी 240 आहे म्हणजे नेटवर्क आहे, पण त्यामधले नेमके किती आहेत. ओके. सो आता ते आपल्याला डायग्राम काढल्याशिवाय समजणार नाहीये. मॅम 240 होस्ट बीट झाला ना? नाही, नेटवर्क बीटच आहेत. अरे जेव्हा तुम्ही नेटमास्क म्हणणार आहे ना, नेटमास्क किंवा सबनेट मास्क, नेटमास्क हे हाच नंबर रिप्रेझेंट करणार आहे की किती नेटवर्क हे किती बीट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहे. दॅट्स इट. होस्टचा याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये. ठीक आहे. आता आपण बघूयात की काय होतं ते. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. ओके. सो लेट्स सपोज इथे आधी काय आहेत रे, 0 आहेत सगळे. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8.
सो आता ह्याचा आयपी काय आहे डिफॉल्ट सबनेट मास्क 255.255.0.0. ओके, सो लेट सपोज आता हा आहे. पण इकडे आपण काय करतो रे, सबनेटिंग. ठीक आहे, हा सबनेटिंग. सबनेटिंग म्हणजे काय रे, नावावरूनच तुम्हाला कळतंय. समजा आता एक होल नेटवर्क आहे, जसं आपण आता व्हीपीसी क्रिएट केलं. ठीक आहे, हे आपलं व्हीपीसी आहे, व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. हे अख्खं एक नेटवर्क आहे ज्याला आपण नाव देऊयात N1. ठीक आहे, आता N1 मध्ये समजा डिव्हाइसेस आहेत. ओके, हे डिव्हाइसेस आपण एका स्विचला कनेक्ट करूयात. दिस इज स्विच. ठीक आहे, आणि हा स्विच कशाला कनेक्ट असतो रे, राउटरला. लेट सपोज दिस इज राउटर. आपण डिव्हाइसेसना नावं देऊयात ABCDEFGH. ठीक आहे, सगळे डिव्हाइसेस कुठे कनेक्ट आहेत रे, स्विचला कनेक्ट आहेत. आता मला सांगा, समजा याच्यामध्ये ए ला जी सोबत काहीतरी कम्युनिकेशन करायचं आहे. ए ला जी सोबत काहीतरी कम्युनिकेशन करायचं आहे. सो याच्यासाठी काय करणार आहे रे, ए पहिला डेटा स्विच कडे पाठवणार आहे. स्विच काय करणार आहे, ARP ब्रॉडकास्ट करणार आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा स्विचने ARP ब्रॉडकास्ट केला तेव्हा सगळे डिव्हाइसेस याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत आहेत. सगळे डिव्हाइसेस कशासाठी इन्व्हॉल्ड होत आहेत, कारण सगळ्यांना आपला मॅक ऍड्रेस द्यावा लागणार आहे ना स्विचला, राईट. सो अननेसेसरी ट्रॅफिक आहे. आता मी फक्त इथे किती गेलेले टोटल आहेत, 8 आहेत. टोटल 8 मशीन्स आहेत. पण जेव्हा इट कम्स टू दी ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये खूप लार्ज नंबर ऑफ डिव्हाइसेस असतात. सो एवढे डिव्हाइसेस जेव्हा एका स्विचला कनेक्ट आहेत, तुम्ही समजा क्लास एचा नेटवर्क घ्या. क्लास एच्या नेटवर्कमध्ये एवढे सारे डिव्हाइसेस एका स्विचला कनेक्ट आहेत. सो त्याच्यामध्ये त्यावेळी एका स्विचवरती लोड पण किती येणार आहे आणि एका स्विचवरती ट्रॅफिक, या नेटवर्कमध्ये ट्रॅफिक किती वाढलं रे, प्रत्येक एका डिव्हाइस कडून मॅक ऍड्रेस यायला लागलाय, राईट. जेवढे डिव्हाइसेस तुम्ही नवीन ऍड करणार आहे त्या नेटवर्कमध्ये, तेवढा प्रत्येक वेळी तो स्विच ARP ब्रॉडकास्ट करणार आहे. सो प्रत्येक वेळी एवढं ट्रॅफिक वाढणार आहे, अननेसेसरी ट्रॅफिक आहे. याच्यामध्ये काय करायचं रे, फक्त ए आणि जी ला कम्युनिकेशन करायचं आहे. तरी पण सगळेजण काय करतात, आपला मॅक ऍड्रेस देत आहेत स्विचकडे. सो याच्यामध्ये ट्रॅफिक इन्क्रीज होतोय, लोड इन्क्रीज होतोय, नेटवर्कचा परफॉर्मन्स कमी होतोय. ओके, सो यासाठी आपण काय करतो, परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी, आयसोलेशनसाठी. आता फॉर एक्झाम्पल समज हा आपला एक अख्खा VPC आहे आणि ए आणि बी वरती मी काय केलेलं आहे, याच्यावरती माझा फ्रंट एंड होस्ट आहे. ठीक आहे, आणि जी आणि एच वरती माझा बॅक एंड होस्ट आहे. ठीक आहे, याच्यावरती माझा फ्रंट एंड होस्ट आहे, याच्यावरती माझा बॅक एंड होस्ट आहे. सो मला काय करता येतं रे, मला कम्प्लीट नेटवर्कचे कॉन्फिगरेशन करते मी. सो मी माझ्या कम्प्लीट नेटवर्कला जर पब्लिक केलं, ओके, लेट सपोज मी कम्प्लीट नेटवर्कला जर पब्लिक ऍक्सेस दिलेला आहे, माझा पब्लिक ऍक्सेस दिलेला म्हणजे काय केलं, मी पब्लिक IP ऍड्रेस यूज करणारे, डिरेक्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणारे. सो पूर्ण पब्लिक ऍक्सेस दिलेला आहे, तर माझे बॅकएंड कॉम्प्रोमाइज होण्याची पॉसिबिलिटीज आहे, राईट. आणि जर पब्लिक ऍक्सेस नाही दिला तर माझा फ्रंट एंड ऍक्सेस कसा होणार आहे, बरोबर, माझा फ्रंट एंड ऍक्सेस कसा होणार आहे. सो यासाठी आपण काय करतो, आयसोलेशनसाठी एकाच नेटवर्क, मग आपण 4 नेटवर्क वेगळे बनवणार आहे का रे, 4 नेटवर्क एवढे बनवले तर परत तुम्हाला AWS ला एवढे पैसे द्यावे लागणार आहेत, राईट. प्रत्येक एक रिजन, प्रत्येक एक VPC वेगळा क्रिएट करणार, तेवढा तुमचा मेंटेनन्स आलेला आहे. 2 VPC तुम्हाला मेंटेन करायचे आहेत, 2 VPC. कारण जर 2 VPC मी बनवले तर कम्प्लीट 2 नेटवर्क झालेले आहेत. म्हणजे ए आणि फ्रंट एंड आणि बॅक एंडला जर कम्युनिकेट करायचं असेल तर तुम्हाला VPC पिअरिंग सर्व्हिस वापरली पाहिजे. VPC पिअरिंग सर्व्हिस अगेन यू हॅव टू पे अ चार्जेस टू द AWS, राईट. सो ती सर्व्हिस तुम्हाला वापरायची असेल, चार्जेस पे करायचे तुम्हाला. ओके, सो यासाठी आपण काय करतो रे, एकाच नेटवर्कचे छोटे छोटे सबनेट्स क्रिएट करणार आहे आपण. हेच नेटवर्क आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे आणि यालाच आपण म्हणतो सबनेटिंग. एका होल नेटवर्कचे छोटे छोटे नेटवर्क क्रिएट करणार आहे. सो लेट सपोज आता आपला ह्या VPCची रेंज काय होती रे, 10.12.13.2/24. ओके, सो तुमची ही रेंज आहे, हीच रेंज काय होणार आहे, डिवाइड होणार आहे 4 याच्यामध्ये. ओके, हीच रेंज आहे, ती डिवाइड होणार आहे 4 सेक्शन मध्ये, 4 नेटवर्क मध्ये. मग आता याला काय म्हणणार आहे, याला सबनेट 1 झालेला आहे, हे सबनेट 2 झालेलं आहे, हे सबनेट 3 झालेलं आहे, हे सबनेट 4 झालेलं आहे. आता प्रत्येक एका सबनेटसाठी काय असणार आहे रे, ठीक आहे, प्रत्येक एका सबनेटसाठी त्याचा एक सेपरेट स्विच असणार आहे. ओके, सो प्रत्येक एका याचा एक झाला स्विच 1, हा एक असणार आहे स्विच 2, हा एक असणार आहे स्विच 3, हा एक असणार आहे स्विच 4. आणि हे जे सगळे स्विचेस आहेत ते कसे असणार आहेत रे, राउटरला कनेक्ट असणार आहेत. ओके,
प्रत्येकासाठी एक असणारे स्विच आणि ते स्विचेस असणार आहेत राउटरला कनेक्ट. ओके, सो दॅट आता बघा हा ए आणि जी ला काहीतरी कम्युनिकेशन करायचंय, ए आणि जी ला काहीतरी कम्युनिकेशन करायचंय. सो ए काय करणार आहे, S1 कडे डेटा पॅकेट सेंड करणार आहे. ओके, S1 कडे डेटा पॅकेट सेंड करणार आहे. S1 कडे गेल्यानंतर S1 काय करणार, ARP ब्रॉडकास्ट करणार. पण आता ARP ब्रॉडकास्ट केल्यानंतर सी पण नाही करणार, DEFGH हे सगळे इन्व्हॉल्व झाले का रे? नाही. फक्त स्विचला जे मशीन कनेक्ट आहे, कोणतं मशीन कनेक्ट आहे याच्यामध्ये, त्याला बी कनेक्ट आहे. सो बी आणि ए काय करणार आहेत, फक्त मॅक ऍड्रेस स्विच कडे देणार आहेत. सो त्याला कळणार आहे की नाही हे डेटा पॅकेट काय माझ्या नेटवर्कसाठी नाहीये. सो तो काय करणार आहे, लगेच राउटरकडे डेटा पॅकेट सेंड करणार आहे. परत राउटरला कळणार, अरे नेटवर्क तर सेमच आहे राईट, पण आता याच्यामध्ये कोणतंही सबनेट 2 साठी आलेलं आहे हे डेटा पॅकेट. सो तो अशा प्रकारे स्विच 2 कडे राउटर काय करणार आहे, सेंड करणार आहे. किंवा स्विच 4 साठी, सॉरी स्विच 4 आहे ना, सो त्याला कळणार आहे सबनेटचा जो आयपी ऍड्रेस असणार आहे तो त्याच्याकडे असणार आहे नेटवर्कचे. सो तो सबनेट 4 कडे S4 कडे करणार आहे. S4 परत ARP ब्रॉडकास्ट करणार. आता ARP ब्रॉडकास्ट केल्यानंतर फक्त G आणि H इन्व्हॉल्व होणार आहेत, ABEFCD हे नाहीत इन्व्हॉल्व होणार. सो याच्यामध्ये मग काय करणार आहे, S4 जे G ला द्यायचं तर ते G ला ते डेटा पॅकेट पोहोचवणार आहे. सो अशा प्रकारे आपण काय करतो रे, की एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असावं, प्रायव्हसी मेंटेन व्हावी. आता याच्यामध्ये जर मला फ्रंट एंड मी याच्यावरती होस्ट केलं आणि बॅक एंड मी S4 वरती केलेलं आहे, सबनेट 4 वरती. सो सबनेट 1 ला मी पब्लिक ऍक्सेस देणार, सबनेट 4 ला मी प्रायव्हेट ऍक्सेस देणार, राईट. सो मी असं करू शकते, आता एकाच VPC मध्ये वेगवेगळे सबनेट्स क्रिएट केलेले आहेत. आता हे कसे करायचे आपण AWS मध्ये बघूयात, की ऍक्च्युली आपण पब्लिक ऍक्सेस कसा देतो, प्रायव्हेट ऍक्सेस कसा देतो. जस्ट तुम्ही आता नीट लक्षात घ्या की आपण हे असं का करायला लागलोय. ओके, सो 2 ऍक्सेस मी 4 सबनेट क्रिएट केलेले आहेत. त्या सबनेटचे आयपी ऍड्रेस कशा, रेंज कशात असणार आहे, याच रेंजमध्ये असणार आहे. ही रेंज तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, एक्सटेंड करू शकत नाही. ओके, याच रेंजमध्ये तुम्ही सबनेटला आयपी ऍड्रेसेस देणार आहे. आता त्याच्यावरती मग त्याच्यावरती तुम्ही डिपेंड असणार आहे, की त्या VPCच्या रेंजवरती डिपेंड असणार आहे, की तुम्ही किती नंबर ऑफ सबनेट क्रिएट करू शकता, इच सबनेटमध्ये तुम्ही किती आयपी ऍड्रेसेस क्रिएट करू शकता, राईट. ओके, सो आता मी सांगा सबनेटिंग, हे सबनेटिंग आपण करतो कसं रे? सबनेटिंगची कॉन्सेप्ट सगळ्यांना कळाले की आधी सांगा मला. हॅलो ऑनलाईन स्टुडंट्स. Yes, ma'am. येस, रोहित, जयेश, दीप्ती, गॉट इट. Yes, ma'am. सो अशा प्रकारे आपण काय करणार आहे रे, सबनेटिंग करणार आहे. सो आता सबनेटिंग आपण कसं करतो, ठीक आहे, सबनेटिंग आपण कसं करतो. सो VPCचा आयपी ऍड्रेस काय आहे रे, VPCचा रेंज आहे, आता आपला VPC काय होता 10.12.13.2, 10.12.13.2. ओके, /24 म्हणजे 255.255.0 राईट. हा असणार आहे, हा आहे त्याचा नेट मास्क म्हणजेच सबनेट मास्क. ओके, सो इव्हन जरी 10.12.13.2 हा जरी क्लास ए चा आयपी ऍड्रेस असेल तरी पण आपण कशावरून डिसाईड करणार आहे रे, /24 वरून डिसाईड करणार आहे ना, क्लासलेस CIDR /24 वरून डिसाईड करणार आहे की किती नंबर ऑफ बीट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत आणि किती नंबर ऑफ बीट्स हे होस्ट रिप्रेझेंट करणार आहेत. सो सध्या डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन काय आहे याचं, 1 2 3. पहिल्यामध्ये काय होतात, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यानंतर 1 2 3 4, नाही हे दुसऱ्या कलरने करते मी, 1 2 3 4 5 6 7 8 राईट. हा आहे, ठीक आहे. आपण मग अशी 16 दिलेला का त्या VPC ला, का 24 दिलेला रे, नाही 16 होता ना तसं डिफॉल्ट VPC ला ज्या होता तो, राईट. सो डिफॉल्ट 16 होता. सो आपण 16च देऊयात म्हणजे मी तुम्हाला ते एक्झाम्पल समजून सांगता येईल. डिफॉल्ट हा 16 होता. 16 म्हणजे काय येणार रे, येस, इथे पण काय येणार आहे, 0 येणार आहे, 0.0. सो सध्या हे काय आहेत रे, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता ही रेंज आहे आपल्याकडं, हा काय आहे VPC, ही आहे VPCची. आता आपल्याला काय करायचे, सबनेट क्रिएट करायचे. सबनेट म्हणजे तो VPC आपल्याला डिवाइड करायचा आहे, ठीक आहे, डिवाइड करायचा आहे. आता आपल्याला जर सबनेट करायचे आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे रे,
सबनेटिंग म्हणजे आपण काय करतोय, आता इथं होल एक नेटवर्क होतं. नंबर ऑफ नेटवर्क किती होते इथे? नेटवर्क एक मगाशी होल नेटवर्क होतं, एक अख्खं नेटवर्क होतं, हे होल नेटवर्क होतं, नेटवर्क एक होतं. आता आपण नेटवर्क किती झालेले आहेत? 1 2 3 4. सो आता 4 नेटवर्क झालेले आहेत, राईट? नेटवर्क बघा हा किती झालेले आहेत. नेटवर्क जेव्हा तुम्ही सबनेटिंग करणार तेव्हा 4 नेटवर्क झालेले आहेत. आधी अख्ख्या कम्प्लीट नेटवर्क मध्ये होस्ट किती होते रे? होस्ट आधी किती होते टोटल? किती होते? 8 होते ना. 1 2 3 4 5 6 7 8. जेव्हा नेटवर्क एक होल नेटवर्क होतं तेव्हा टोटल होस्ट 8 होते. आता जेव्हा 4 नेटवर्क झालेले आहेत, प्रत्येक एका नेटवर्क मध्ये होस्ट किती आलेले आहेत? 2. होस्ट इन पर नेटवर्क किती आलेले आहेत रे? 2 आलेले आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, नेटवर्क तुमचे 1 वरून 4 झालेले आहेत, म्हणजे नेटवर्क इन्क्रीज झालेले आहेत. आणि होस्ट 8 वरून 2 झालेले आहेत, म्हणजे होस्ट बीट काय झालेले आहेत रे तुमचे? कमी झालेले आहेत. सो बेसिकली आपण काय करायला लागलोय? सबनेटिंग करतोय. व्हीपीसी जेव्हा आपण डिवाइड करतो 4 सेक्शन मध्ये, तेव्हा आपण नेटवर्क बीट वाढवणारे आणि होस्ट बीट कमी करणारे. ओके, बघा आपण काय आधी होल नेटवर्क 1 होतं, नेटवर्कचे 4 झालेले आहेत. सो हो नेटवर्क बीट वाढलेले आहेत, 1 चे 4 झालेले आहेत आणि होस्ट बीट कमी झालेले आहेत, 8 चे 2 झालेले आहेत. टोटल होस्ट कमी होत नाहीत, प्रत्येक एका नेटवर्क मध्ये नंबर ऑफ होस्ट काय होणार आहेत रे? कमी होणार आहेत. ओके, आता इथे काय झालेले आहेत? होस्ट बीट कमी झालेले आहेत. आता म्हणजेच आपण काय करतोय? सबनेट मास्क आपण कशासाठी रिप्रेझेंट करतो? किती नंबर ऑफ नेटवर्क बीट आहेत आणि किती नंबर ऑफ होस्ट बीट आहेत. सो डिफॉल्ट त्यांनी काय सांगितलंय? सध्या टोटल 16 बीट्स हे काय करतायत रे? नेटवर्कचे आहेत आणि टोटल 16 बीट्स हे कशाचे आहेत? होस्टचे आहेत. सो आता आपल्याला नेटवर्क बीट वाढवायचे आहेत. नेटवर्क बीट वाढवायचे आहेत, सबनेटिंग करायचंय म्हणजे नेटवर्क बीट वाढवायचे आहेत, होस्ट बीट कमी करायचे आहेत, बरोबर? सो नेटवर्क बीट वाढवण्यासाठी आपण काय करणार? जो एक्स्ट्रा कुठून तरी आपण घेऊ शकत नाही, आपण होस्टचाच एक बॉरो करणार आहे. ओके, होस्टचाच बीट आपण एक बॉरो करणार आहे आणि त्याला आपण असं दाखवणार आहे की हा नेटवर्क रिप्रेझेंट करतोय. ओके, सो मी इथे तुम्हाला सांगितलेलं बघा, कुठे गेलं आपलं? ठीक आहे, मी सांगितलेलं की आता ह्या व्हॅल्यू फिक्स झालेल्या आहेत. सो हा जो लेफ्ट साईडचा असणार आहे, लेफ्ट साईडचा जो बीट असतोय तो काय किती व्हॅल्यू होस्ट करतो? 122, त्यानंतर 64, त्यानंतर 32, त्यानंतर 16. त्या व्हॅल्यू यांच्या फिक्स झालेल्या आहेत. सो लेफ्ट साईडचा जो बीट असणार आहे तो 122 व्हॅल्यू होस्ट करणार आहे, त्यानंतरचा 64, त्यानंतरचा 32. ओके, सो जेव्हा आपण बॉरो करणार आहोत, बीट्स जेव्हा बॉरो करणार आहोत तेव्हा आपण कसे करतो रे? लेफ्ट टू राईट आपण बॉरो करतो. आधी लेफ्टचा बॉरो करतो, त्यानंतर लेफ्ट, असं लेफ्ट टू राईट आपण जाणार आहे बॉरो करण्यासाठी. ठीक आहे, सो आता मी काय करते? सध्याचा काय आहे रे? इथे पण 255 आहे, इथे 255 आहे, इथे 0 आहे, 0 आहे. ठीक आहे, आता मी एक बीट बॉरो केला, एक बीट मी बॉरो केलेला आहे. आता रिप्रेझेंटेशन काय होईल रे? सबनेटिंग करायला लागलो आपण, एक बीट बॉरो केला मी. 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. आता एक काय झालेलं आहे तिथं? 1 झालेलं आहे बाकी. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8. एक बीट गेलेला आहे. आता ह्याचा जो असणार आहे तो मास्क काय होणार आहे रे? 255.255 या 128, राईट? कारण याची या होस्टची या बीटची व्हॅल्यू काय आहे रे? 128 आहे, राईट? आणि त्यानंतर हा असणार आहे 0. सो आयदर आपण काय करू शकतो? याचं रिप्रेझेंटेशन असं करू शकता, किंवा आता हा काय झालेला आहे? 10.12.13.2 स्लॅश मगाशी किती होते टोटल? इथे किती होते? 10.12.13.2 स्लॅश 16 होते. आता इथे किती झालेले आहेत? 17 झालेले आहेत. ओके, सो आता नेटवर्क किती झालेले आहेत रे? आधी इथं नेटवर्क होल नेटवर्क होतं, एक पूर्ण नेटवर्क होतं. आता नेटवर्क तुमचे 2 नेटवर्क झालेले आहेत. 2 नेटवर्क का? एक बीट बॉरो करणार, प्रत्येक बीट हा 2 टू दी पॉवर ने इन्क्रीज होतो. तुम्ही एक बीट बॉरो केला तर नेटवर्क किती झालेले आहे? 2 झालेले आहेत. इथे मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन दाखवते हा, बीट्स आणि नेटवर्क. तुम्ही एक बीट बॉरो करणार, एक बीट बॉरो केल्यानंतर नेटवर्कचे हिस्से किती झालेले आहेत? म्हणजे हे होल नेटवर्क होते त्याचे 2 नेटवर्क झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही अजून एक बीट बॉरो करणार, हा बीट बॉरो केला, राईट? सो सेकंड बीट बॉरो केल्यानंतर नेटवर्कचे हिस्से 4 होतात. का बरं? कारण प्रत्येक बीट हा 2 टू दी पॉवर ने वाढतो.
डबल होतोय तो. त्याच्यामुळे याचे हिस्से किती झालेले आहेत? 4 झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही 3 बीट बोरो केले. आता हा पण बीट बोरो केलेला आहे. आता किती झालेले आहे नेटवर्कचे हिस्से? 8 झालेले आहेत. 2 टू दी पॉवरनी परत वाढलेला आहे. त्यानंतर परत तुम्ही 4 बीट बोरो केलेले आहेत. 16, 5, 32, 6, 64, 128. सो फायनल 7 बीट म्हणजे तुम्ही 8 बीट बोरोच करू शकत नाही. कारण झालं ना 128. अजून किती तुम्ही अजून छोटे छोटे पार्ट करणार तर अजून किती पार्ट करणार ना. 128 इज अ फायनल, राईट. सो एका नेटवर्कचे तुम्ही 128 हिस्से करू शकता, 128 पार्ट्स करू शकता. ओके. सो जर तुम्हाला चार्ट, आता आपल्याला काय करायचे होते रे? 4 सबनेट करायचे होते. 4 सबनेट करायचे म्हणजे आपल्याला किती बीट्स बोरो करावे लागणार आहेत रे? 2 बीट बोरो करावे लागणार आहेत. सो जेव्हा मी 2 बीट बोरो करणार आहे, आता हा पण बीट बोरो केला, लेट सपोज हा पण बीट मी बोरो केलेला आहे, 2 बीट बोरो केलेले आहेत. पहिला बीट काय करतो? 128. सेकंड बीट काय करणार आहे रे? 64. तर तुम्हाला याच्यात ऍड 64 करायचं. 128 प्लस 64 192. सो इथे काय येणार आहे रे? 192 येणार आहे. आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं तिथं? 240 होतं तिथे, 240 होतं. सो याच्यामध्ये अजून कशा काय ऍड केला पाहिजे? किती बीट्स बोरो केलेत त्यांनी? 4 बीट्स केलेले आहेत. सो अजून आपल्याला म्हणजे 4 बीट्स म्हणजे किती सबनेट्स केलेले आहेत? 4 बीट्स केले म्हणजे किती? म्हणजे टोटल 16 सबनेट केलेले आहेत. म्हणजे आपण जो डिफॉल्ट व्हीपीसी जो त्यांनी दिलेला आहे आपल्याला AWS नी, तो डिफॉल्ट व्हीपीसी आहे तो जे 16 सेक्शन केलेले आहेत, 16 डिफरंट सबनेटवर्क्स केलेले आहेत. आपण 4 डिफरंट जे बीट्स आहेत ते घेतलेले आहेत, म्हणून इथं काय आलेलं आहे रे? 240 आलेला आहे. ओके. सो 240 म्हणजे CIDR रेंज काय येणार आहे याची सांगा बरं. ह्याच्यात 17 मध्ये म्हणजे आधी 16 होते, 16 मध्ये 4 झाले 20. ओके. सो आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही व्हीपीसी क्रिएट करणार, व्हीपीसी क्रिएट केल्यानंतर जेव्हा तुम्ही सबनेट क्रिएट करणार ना, तेव्हा तुमचा जर VPC/16 तुम्ही रेंज दिली असेल तर सबनेट क्रिएट करताना नेहमी तुम्ही 16च्या वरचा अंक द्यायला पाहिजे. आयदर 17 द्या, 18 द्या, 19 द्या, 20 द्या. 16च्या खाली तुम्हाला सबनेट क्रिएट करता येणार नाहीये. ओके. कळते तुम्हाला? हे मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली दाखवते. हे समजलंय? Yes, ma'am. येस दीप्ती? थोडं थोडं. ठीक आहे, आपण उद्या परत रिपीट करूयात. इट्स ओके. मी तुम्हाला आता फक्त एक हे करते, प्रॅक्टिकल दाखवते, मग तुम्हाला समजेल. जरी नाही समजलं तरी इट्स ओके, आपण परत एकदा उद्या बघूयात. ओके. सो इकडे आपला VPC आहे. इथे बघा आता या ह्याच्यामध्ये मी जर सबनेट्स मध्ये गेले, हा डिफॉल्ट आहे, /16 रेंज आहे याची. ठीक आहे. या VPC मध्ये जाते मी VPC सिलेक्ट करताना तो VPC सिलेक्ट करते. कुठला आहे आपला? हा आहे ना तो. येस, हा VPC सिलेक्ट केला. या VPCच्या सबनेट्स मध्ये जाते बघा. CIDR रेंज काय? 172.31.0.0/16 सबनेट्स मध्ये जाते. ठीक आहे. कुठं आहे त्याचे? ओके. आता या सबनेटची रेंज बघा, CIDR रेंज, CIDR रेंज, वेर इज CIDR? येस, इथे बघा 172.30.16.0/20. 16 नंतरच तुम्ही स्लॅश नंतर देऊ शकता. सबनेट करायच्यात म्हणजे तुम्ही 16च्या आधीचा नाही देऊ शकणार. /20 म्हणजे किती झालेले आहेत रे? 4 बीट्स यूज झालेत ना. 4 बीट्स यूज झालेले आहेत. 4 बीट्स यूज झालेले आहेत म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हा म्हणजे तुम्ही याच्यात किती नंबर ऑफ EC2 इन्स्टन्स क्रिएट करू शकता या सबनेट मध्ये? किती EC2 इन्स्टन्स क्रिएट करू शकणार आहे सांगा बरं? हा, होस्ट किती नंबर ऑफ होस्ट क्रिएट करू शकणार आहे? 4094. ओके. त्यानंतर दुसऱ्या सबनेट मध्ये बघूयात बरं आपण. त्याची पण जर /20 असेल, ठीक आहे. सो दिस इज, हे आपल्याला क्रिएट करायचे आहे का याच्यावरून. याची पण /20 आहे. ठीक आहे. /20 आहे म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही किती करू शकणार आहे? या पर्टिक्युलर सबनेट मध्ये किती EC2 इन्स्टन्स स्पिनअप करू शकणार आहे? हा म्हणजे 4000. ठीक आहे. 4000 EC2 इन्स्टन्स स्पिनअप करू शकणार आहे तुम्ही. ओके.
सो मला बेसिकली हे सगळ्यांना तुम्हाला दाखवायचं होतं आणि आर्टची बॅच तुम्हाला हे आता कळालं नाही तरी चालेल. आपण उद्या हे सबनेटिंग परत एकदा आपण एक्सप्लेन करूयात आपल्या बॅच मध्ये. येस मॅम. कुठे? अरे कारण सगळे आयपी ऍड्रेसेस तुम्ही यूज नाही करू शकत ना रे. 2 महिने असं नसतं. 2 महिन्याचा AWS काही आयपी ऍड्रेसेस त्यांच्यासाठी पण रिझर्व्ह करून ठेवतं ना. सगळ्याच्या सगळ्या आयपी ऍड्रेसेस तुम्ही EC2 इन्स्टन्सेसना किती टोटल किती येतात? 4094. ओके. सो काही आयपी ऍड्रेसेस AWS त्यांच्याकडून पण रिझर्व्ह करून ठेवतं. काही EC2 इन्स्टन्सेसना किंवा काही डिव्हाइसेससाठी ते रिझर्व्ह करून ठेवतात. सगळ्याच्या सगळे आयपी ऍड्रेसेस तुम्ही यूज नाही करू शकत. ओके. सो 2 तरी आपण नेटवर्क आयडी आणि ब्रॉडकास्ट आयडी साठी करतो आणि 2 अजून मला बघितले पाहिजेत कशासाठी AWS करतं रिझर्व्ह. सो टोटल त्यांनी 3 केलेले आहेत का? ठेवतो आणि अजून 3 त्यांनी रिझर्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, आपण 3 बघूयात कशासाठी रिझर्व्ह केले जातात. सो टोटल तुम्ही एवढे करू शकणार आहे. आपण याच्यावरून डिसाईड करणार. सो बेसिकली तुम्हाला VPC आणि आत्ताची बाकीची जी बॅच 8ची बॅच सोडली तर बाकीच्या ज्या बॅचेस आहेत सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. सबनेटिंग काय असणार आहे? येस मॅम. येस. सो आता आपण जेव्हा परत हे सबनेट्स वगैरे क्रिएट करणार आहे तेव्हा आता हा 4091 कसं आलं, ही CID रेंज काय आहे, मी तुम्हाला तिथं परत एक्सप्लेन करणार नाहीये. ओके. तिथं आपण डिरेक्ट सर्व्हिसेस करणार आहोत की काय सर्व्हिसेस कशी क्रिएट करायची असते, त्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रायव्हेट सबनेट कसे क्रिएट करतो, पब्लिक सबनेट कसे क्रिएट करतो ते आपण तिथं बघणार आहोत. ओके. अक्षय काय झालंय, झोप आली की काय, का कुठे जायचंय तुला? अच्छा. क्लासलेस क्लासफुल तुम्हाला कुठे झालं? नेटवर्क इंटरफेसेस झाले नव्हते तुमचे? काय म्हणतो राउटर मध्ये काय? अच्छा मग असे हा इनबिल्ट. अच्छा अच्छा ओके. हो हो, राउटर मध्ये इनबिल्ट स्विच पण असतात हो आजकाल, कारण की तुम्ही वेगळं मशीन कुठे सेटअप करता. येस येस. अच्छा ओके. ओके ठीक आहे. आता हे जे शेवटचं मी सबनेटिंग एक्सप्लेन केलं, हे जर तुम्हाला 8च्या बॅचला कळालं नाहीये इट्स ओके. आपण उद्या या गोष्टी परत घेणार आहोत. ठीक आहे. बाकी सगळ्यांना क्लिअर झालेल्या आहेत सबनेटिंगच्या गोष्टी. तुम्हाला परत आता मी तुम्हाला जेव्हा सांगेन /16 मध्ये जर तुम्ही 15, 14, 13 वाला जर सबनेटिंग केलं तर बघा मी तुम्हाला सांगितलंय /16 म्हणजे तुम्हाला सबनेट करताना त्याच्या वरतीच घेतला पाहिजे. राईट. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये आपण आता बघितलेलं आहे की आपण प्रायव्हेट 127 राहिलेला आहे ना. ओके. सो 127 बेसिकली आता मी याच्यावरती एक वेबसाईट होस्ट केलेली आहे. त्याच वेबसाईटला जर मला हे करायचं असेल, पिंग करायचं असेल, मला माझ्याच मशीन सोबत जर कम्युनिकेट करायचं असेल तर मग मी हे वापरणार आहे 12.27.0.0. अरे हा ओके. सो जर मला 127 हा एक आयपी ऍड्रेस रिझर्व्ड आहे. रिझर्व्ड कशासाठी? अरे त्याला म्हटलं जातं लूप बॅक आयपी ऍड्रेस. लूप बॅक आयपी ऍड्रेस म्हणजे काय? लूप बॅक. मला माझ्याच मशीनला पिंग करायचं आहे, मला माझ्याच मशीन सोबत कम्युनिकेट करायचं आहे. आतापर्यंत आपण सगळे आयपी ऍड्रेसेस कशासाठी युज केलेले आहेत? A ला B सोबत कम्युनिकेट करायचं आहे, B ला C सोबत कम्युनिकेट करायचं आहे. सो त्यासाठी आपण बघितलेले आहेत. पण A ला A सोबत कम्युनिकेट करायचं असेल तर, B ला B सोबत कम्युनिकेट करायचं असेल तर त्यासाठी आपण हा आयपी ऍड्रेस रिझर्व्ह करून ठेवलेला आहे 127.0.0.1. दिस आयपी ऍड्रेस इज कॉल्ड एज अ लूप बॅक आयपी ऍड्रेस. ओके. या मशीननी काय होणार आहे? आपल्याच मशीनला पिंग होणार आहे. माझ्या मशीनवरती मी जी वेबसाईट होस्ट केली आहे ती मी या आयपी ऍड्रेसनी बघू शकते आणि माझ्या मशीनवरून, हे माझं विंडोजचं मशीन आहे, माझ्या मशीनमधून जर या EC2 इन्स्टन्स वरती स्पिनअप केलेली वेबसाईट जर मला बघायची असेल तर मला याचा पब्लिक आयपी ऍड्रेस यूज करावा लागेल. का बरं पब्लिक आयपी ऍड्रेस? इंटरनेटवरती होस्ट करण्यासाठी. कारण की हे माझं मशीन AWSच्या नेटवर्कच्या आत नाहीये ना, हे AWSचं नेटवर्क आहे. राईट. आणि माझं मशीन माझ्या या आता टॉप ITच्या इन्स्टिट्यूटच्या वायफायला कनेक्ट आहे. सो यांचं वायफाय आणि माझं वायफाय म्हणजे यांचं नेटवर्क आणि माझं नेटवर्क वेगवेगळं आहे, N1 N2. सो रिक्वेस्ट आणि हे जे डिव्हाइस आहे ते N1 मध्ये कनेक्ट आहे माझं मशीन
आणि यांचं जे EC2 इन्स्टन्स आहे ते N2 नेटवर्क मध्ये कनेक्ट आहे. सो N1 to N2 जर जात असेल डेटा रिक्वेस्ट, सो आपल्याला पब्लिक आयपी ऍड्रेस यूज करावा लागेल. मग पब्लिक आयपी ऍड्रेस यूज केल्यानंतर मला ही वेबसाईट ऍक्सेस होते. मग मला होम पेज दिसतंय या वेबसाईटचं. हॅलो वर्ल्डचा छोटासा मी प्रोग्राम याच्यावरती होस्ट केलेला आहे. पब्लिक आयपी ऍड्रेस प्रायव्हेटनी केलं तर नाही होणार आहे बघा. प्रायव्हेटने जर मी केलं तर आता इथं येणार आहे कांट रीच दिस वेबसाईट. टाइम आउट होईल थोड्या वेळाने. कारण हा मी प्रायव्हेट आयपी ऍड्रेस यूज करते. प्रायव्हेट आयपी ऍड्रेस मी कुठं करू शकणार आहे? इथे करू शकते, मशीनमध्येच. मशीनमध्येच मी प्रायव्हेट आयपी ऍड्रेस यूज करू शकते. 172. एंटर केल्यानंतर बघा मला माझं होम पेज ऍक्सेस होतं, राईट. आता हे तुम्हाला ह्याच्यासारखं नाही दिसणार, कारण की हा GUI आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, आणि हे तुम्ही CLI थ्रू ऍक्सेस करताय, म्हणून तुम्हाला असंच दिसणार आहे. ओके, येस, दिस साईट कांट बी रिच्ड, कारण की प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे, तुम्हाला अलाउच करणार नाही सिक्युरिटी ग्रुप, फायरवॉल. ओके, ठीक आहे, चालेल. सो बेसिकली वी आर डन विथ द सबनेटिंग. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. प्रायव्हेट काय असणार आहे, पब्लिक काय असणार आहे, सबनेट कसे क्रिएट करणार, CIDR काय आहे, क्लासलेस काय आहे, क्लासफुल काय आहे. ओके, आणि आजच्या बॅच मध्ये आपण उद्या परत सबनेटिंग डिस्कस करूया. ठीक आहे, येस मॅम. ओके, चलो. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम, कुणाला काही क्वेश्चन्स नाही ना? मॅम ते होस्ट कॅल्क्युलेट एकदा रिपीट करा. आपण काय झालं? होस्ट कॅल्क्युलेशन. हा, ओके, होस्ट कॅल्क्युलेशन. वेट, आता मला सांगा की होस्ट कॅल्क्युलेट आपण कसे करणार आहे. लेट्स सपोज की समजा याचा आयपी ऍड्रेस आहे 10.12.13.2 आणि याचा नेट मास्क आहे 255.255.240.0. ओके, सो आता याच्यामध्ये नेटवर्क बिट किती आहेत? दिस इज अ सबनेट मास्क. नेटवर्क बिट किती आहेत? पटपट. नेटवर्क बिट्स आहेत 16. होस्ट बिट किती आहे? 16च आहे का? 240 आहे ना? 240 आहे. मग नेटवर्क, टोटल नेटवर्क बीट नाही, टोटल नेटवर्क बीट किती आहे त्याच्यामध्ये? 20 आहेत. होस्ट बीट किती आहेत? 12 आहेत, राईट. सो आता मला काय करायचं आहे, या नेटवर्कमध्ये मी किती EC2 इन्स्टन्सेस पिनअप करणार आहे, म्हणजे किती मशीन्स क्रिएट करणार आहे, हे जर मला काढायचं असेल, नेटवर्क क्रिएट करायचं, तर मी नेटवर्क बीट वरती फोकस करणार आहे. पण जर आता मला किती नंबर ऑफ होस्ट क्रिएट करायचे आहेत, तर आता माझा सगळा फोकस कुठे स्विच झालेला आहे? होस्ट बीट वरती स्विच करणार आहे. ओके, किती आहेत टोटल? 12 आहेत. सो 12 जर मला करायचं असेल तर 2 to the power 12 - 2 करणार. 2 to the power 12 म्हणजे काय? 2 to the power ने रिप्रेझेंट करतो ना बीट्स आपण, आणि त्याच्यामध्ये 12 का करणार आहे? जेवढे होस्ट बीट आहेत ते आपण 12 करणार आहे. आणि -2 का करणार आहे रे? कारण 2 आयपी ऍड्रेस आपण यूज करू शकत नाही नेट, त्यामुळे ते आपण मायनस केलेले आहे. 2 to the power 12 - 2 किती येणार आहे? 4096 - 2 म्हणजे 4094. एवढे तू काय करू शकतोस, म्हणजे 4094 EC2 इन्स्टन्सेस तू या सबनेट्स मध्ये क्रिएट करू शकणार आहेस. ओके, राईट. सो फक्त तुला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे किती नेटवर्क बीट्स असणार आहेत, किती होस्ट बीट असणार आहेत. होस्ट बीट फक्त 2 to the power करायचे आणि -2. ओके, ठीक आहे. चलो देन, बाय, हॅपी वीकेंड. हॅपी वीकेंड मॅम. मॅम एक क्वेश्चन होता. येस. ते रेकॉर्डिंग कसंच करतो स्टार्ट? अच्छा, आपल्याकडे रेकॉर्डिंग झालेलं आहे, रेकॉर्डेड हे लेक्चर आहे. ओके, लिंक शेअर करते मी तुला. ठीक आहे, शुअर. ओके, बाय. बाय. हेलो मैम.